माझ्या बहिणींनो, सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर कोण करतो? कोण करतं? आई आई करते, भाऊ करतो, बहीण करते नाही. सगळ्यात जास्त प्रेम तुमच्यावर जर कोण करत असेल ना, तर तुमचा बाप करत असतो. फक्त तुमचा बाप. आठवा तुमच्या विवाहाचा लग्नाचा प्रसंग आहे. आठवा लग्नाचा प्रसंग आहे. पाहुणे मंडळी आलेले आहेत. मुलगी बघायचा कार्यक्रम झाला, मुलगी पसंत झाली आणि त्याच वेळेस मध्यस्थी सहज बोलून जातो, पाटील 3 लाख रुपये हुंडा. बापाचा चेहरा एकदम उतरून जातो. बाप म्हणतो थांबा, मी 5-10 मिनिटात सांगतो. बाहेर येतो, सारख्या चक्रा मारत असतो. आई स्वयंपाक करत असते आणि त्याच वेळेस तो आई जवळ जातो. ती आई स्वयंपाक करत असते, त्याने त्या आईनं त्या बापाला बघावं, त्याचे डोळे भरून येतात आणि ती माय माऊली विचारते, का हो काय झालं रडायला, का रडता? काही नाही ग, 3 लाख रुपये हुंडा सांगितला ग पाहुण्यांनी, 3 लाख रुपये हुंडा. तशी आईना चटकन बोलावं, मोडून टाका, दुसरं कुठलं तरी स्थळ बघू आपण चांगलं. त्यांनाच काय चांगलं स्थळ बघू. बापाने म्हणावं, नाही ग नाही, मुलगा चांगला आहे, मुलगा निर्व्यसनी खूप चांगला आहे ग, असा मुलगा शोधून सुद्धा सापडणार नाही. 3 लाख म्हणता 4 लागू दे. अरे स्वतःच्या मालकीची जमीन मी विकून टाकील, नवे मी गहाण राहील, पण माझ्या ताईचं लग्न त्याच घरात करीन. माझ्या बहिणींनो, माझ्या ताईंनो, तुमच्यासाठी गहाण राहायला तयार एकच माणूस असतो, त्याचं नाव बाप आहे. त्याचं नाव बाप आहे. कधी घेतलाय त्या बापाला समजून? कधी आहे त्या बापाची ओळख? तुम्हाला जर कधी ड्रेसच्या दुकानात नेलं ना, भाऊ सोबत आहे, बहीण सोबत आहे, पॅन्ट दाखवली 300ची दाखव, काय करायची त्याला 500ची पॅन्ट. पण ड्रेस दाखवला ना, दीदी म्हणते 500चा घ्या पप्पा, 1000चा घ्या. 1000चा ड्रेस घ्यायला लावणारा तो बाप आहे. आणि पाहता पाहता त्या दीदीचं लग्न जमलं जातं. पाहता पाहता मंडप सजलेला आहे. या पाटावर नवरी आहे, या पाटावर नवरदेव आहे. अंतरपाठ धरलं गेलेलं आहे. ब्राह्मण देवताने मंगलाष्टक म्हटलेले आहे. एकमेकांच्या गळ्यामध्ये हार टाकलेला आहे. पाहता पाहता लग्न लागलं. दुपारची वेळ, पाहुणे मंडळी जेवले, पाहुणे मंडळी निघून गेले, सुनमुख बघितलं गेलं आणि आता तिन्ही सांजेची वेळ झाली आणि आता आपली मुलगी पोरकी होणार, सासरी जाणार. ब्राह्मणानं ती गाठ सोडली आणि त्याच वेळेस माझी दिदी शोध घेऊ लागली आपल्या बहिणीचा. कुठे माझी ताई, कुठे माझी ताई? दिदी धावत धावत गेली, आपल्या बहिणीच्या गळ्यात पडली. दिदीला सांगितलं, दिदी लवकर घरी येत जा, बरं लवकर घरी येत जा. आईला माघारी बोलू जाऊ नकोस, वडिलांचं ऐकत जा. आपल्या आई वडिलांची मान शर्मेनं खाली झुकेल ना, असं वागू नको बरं दिदी. आई बापाने खूप रक्ताचं पाणी केलंय दिदी आपल्यासाठी. दिदीला म्हणावं, पुढे जावं, दादा कुठे, दादा कुठे? त्याच वेळेस भावाला पाहावं, भावाला कडकडून मिठी मारावी. दादा लवकर घरी येत जा. बाबाची चप्पल आता तुला यायला लागली, माग नको बोलत जाऊस रे, तुला खूप सवय लागली पप्पाला माग बोलायची, नको बोलत जाऊ रे. पिकलं पाहन काय भरवस, पप्पाला दम्याचा त्रास आहे, डायबिटीसचा त्रास आहे. वडिलांची काळजी घेत जा दादा, वाईट व्यसनाला लागू नको रे दादा. एवढं बोलावं, शोधावं, आई कुठे, आई कुठे? आणि त्याच वेळेस त्या माय माऊलीतून घरातून बाहेर यावं, या मुलींना धावत धावत यावं आणि माय लेकीनं एकमेकाच्या गळ्यात पडावं, ढस रडावं. आई कसं होईल ग तुझं? आई स्वतःची काळजी घे, पप्पाची काळजी घे. तुला माहिती नाही पप्पाला तिखट भाजी लागत नाही, नको करत जाऊ. तुला माहितीये पप्पाला 1 शर्ट रोज इस्त्रीत हवा, करत जा ग आई. आई स्वतःची काळजी घे, जप बरं स्वतःला. माय लेकीने गळ्यात पडावं आणि त्याच वेळेस शोधावं, माझे पप्पा कुठे, माझे पप्पा कुठे? आणि कुणीतरी म्हणावं, तो बघ त्या खांबाजवळ तुझा बाप उभा आहे. लेकीना धावत धावत जावं, मागून बापाला कडकडून मिठी मारावी, पप्पा पप्पा, डस 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 आंबरडा फोडावा. बापानं लेकराला जवळ घ्यावं, थापडावं आणि म्हणावं, बाळा सुखाचा संसार कर. आई सासू सासरे आई वडील समज, नंदेला बहीण समज, दिराला भाऊ समज. पती परमेश्वर आहे, पतीची सेवा कर, माझं नाव जाईल ना असं वागू नको दिदी. सुखाचा संसार कर. बापाच्या डोळ्यात पाणी नाही, फक्त सुखाचा संसार कर एवढं सांगणारा तो बाप आहे. आणि पाहता पाहता मुलगी त्या गाडीत बसती. टाटा बाय बाय होतात, सगळं जिकडं तिकडं निघून जातात. 7, 7:30, 8 वाजतात. बाप देणाऱ्याचं देणं देतो. काही पैसे राहिले मंडपवाल्याला म्हणतो 15 दिवसांना दे, भांड्यावाल्याला सांगतो आज नाही 20